झी 24 तासच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागा झालेले मुंबई गोवा महामार्गाची तात्पुरती मलमपट्टी करण्यास सुरुवात झालेली आहे। या महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले। गणेशोत्सवासाठी कोकणवासी या गावी निघालेले आहेत, मात्र मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्यांचे हाल होत आहेत। झी 24 तासने सातत्याने ही बातमी लावून धरली आणि त्यानंतर आता प्रशासनाकडून खडी मिश्रित डांबर आणि पेवर ब्लॉक टाकून हे खड्डे बुजवण्यात येत आहेत। आणि या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचं पाहायला मिळते आणि या खड्ड्यांचा त्रास जो आहे तो प्रवाशांना होतोय। सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानांची मुंबई गोवा महामार्गावरती गर्दी पाहायला मिळते आणि या खड्ड्यातून चाकरमानांचा प्रवास सुरू आहे। मात्र चाकरमानांना कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न जो आहे तो महामार्ग विभागाकडून केला जातोय। आता आपण नागोठण्याच्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी रस्त्याचं डांबरीकरण केलं जातंय। रस्त्यावर पडलेले जे खड्डे आहेत ते बुजवण्याचं काम जे आहे ते मुंबई गोवा महामार्गाकडून केलं जातंय। मध्यंतरीच्या काळात जो मोठ्या प्रमाणात सलग 4 ते 5 दिवस पाऊस झाला, या पावसामुळे हे खड्डे बुजवण्याचं काम असेल किंवा रस्त्याची दुरुस्ती करण्याचं काम असेल, या कामात व्यत्यय आला होता। मात्र आता पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा एकदा या कामाने आता वेग घेतलेला आहे आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमानांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महामार्ग विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतं। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।